बटाटा पालकची भाजी ऐकायला थोडी ओढ वाटत असेल, पण अशा पद्धतीने जर बनवली तर खायला एक नंबर लागते. सगळ्यात आधी बटाटे उकडायला टाकू. अंदाजानुसार पाणी टाकून घेऊ. याच्या 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता भाजीसाठी थोडंसं खोबरं खिसून घेऊया. आता एक कांदा चिरून घेऊ. मी कांदा उभा कट करून घेते. तुम्ही कसाही कांदा कट करून घेऊ शकता, कारण आपल्याला कांदा भाजूनच घ्यायचाय. आता खोबऱ्याचं खीस भाजून घेऊ. खोबऱ्याच्या खीस मध्ये मी अजिबात तेल टाकणार नाही, असंच भाजून घेणार आहे. लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं. आता आपला खोबऱ्याचा खीस भाजून झालाय. एका प्लेट मध्ये काढून घेते. आता कांदा भाजून घेऊ. आता थोडस तेल टाकू. चांगलं परतून घेऊ. अद्रक लसूण टाकून भाजून घेऊ. थोडीशी कोथिंबीर पण टाकू. कोथिंबीरमुळे चव वाढते भाजीची. आता हे थोडंसं गार होऊ देऊया, मग वाटून घेऊया. तोपर्यंत आपण पालक बारीक चिरून घेऊ. बारीक चिरून घ्यायचं. बटाटे शिजलेले आहेत. आता याची साल काढून घेऊ. बटाट्याचे सालटे काढून झाले. आता याचे तुकडे करून घेऊया. चला आता वाटण करून घेऊ. सगळ्यात आधी खोबरं टाकून घेऊ. खोबरं टाकल्यानंतर आता कांदा, लसूण, अद्रक, कोथिंबीर भाजलेली यामध्ये टाकून वाटण करून घेऊ. कढई गरम झाल्यानंतर यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊ. एक चमचा मोहरी टाकून घेऊ. चांगली तडतड देऊ. त्याच्यानंतर 1 चमचा जिरे. जिरे तडतडून झाले की कढीपत्ता टाकून घेऊ. त्याच्यानंतर वाटण टाकून चांगलं भाजून घेऊ. दोन 3 मिनिटं वाटण परतून झाले की यामध्ये पालक टाकून परतून घेऊ. पालक परतून झाला. आता यामध्ये मसाला टाकून घेऊ. 2.5 चमचे काळे तिखट,
1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा जिरा मसाला टाकून घेऊ. व्यवस्थित भाजून घेऊया. मसाले भाजल्यानंतर यामध्ये आता बटाट्याचे तुकडे टाकून 1-2 मिनिटं परतून घेऊ. यामध्ये आता गरजेनुसार पाणी टाकून घेऊ. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घेऊ. आता याला 2-3 उकळ्या आणून देऊ आणि गॅस बंद करून ठेवू. झाली आपली भाजी तयार. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, फॉलो आणि शेअर पण करा ही व्हिडिओ.